आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नीलांबरी आता जेव्हा या सगळ्यामध्ये बोलत असते की मी तुमच्या पक्षामध्ये यायला तयार आहे, पण त्यासाठी सुद्धा माझ्या काही अटी आहेत. जर त्या अटी मान्य असतील तर बघा, तरच मी तुमच्या या पार्टीमध्ये सहभाग घेईन. मग तेव्हा ना तिने अटी ठेवलेल्या असतात की गाडेपाटला कुटुंबाचं जे काही स्वातंत्र्य आहे ते मला दिलं पाहिजे. त्यांच्या घरात जे काही त्यांच्या घराची तिजोरीची चावी, त्याचसोबत घरामधला हक्क अधिकार हे सगळं मला मिळायला हवं. बघा, ह्या सगळ्या गोष्टी मंजूर असतील तरच मी हे सगळं स्वीकारायला तयार आहे, असंही तिला म्हटलं जातं. जेव्हा आता ती हे सगळं काही बोलून दाखवते तेव्हा आता जे पक्षाचे मेन नेते असतात ते म्हणतात की बघा गाडे पाटील कुटुंबीय, तुम्हाला हे सगळं करावंच लागणार आहे, कारण तुम्हालाही माहिती नाही तर पक्षाची अवस्था काय होऊ शकते. दुसरीकडे जानूने मुद्दामूंना तमाशा केलेला असतो. म्हणजे जानू आता मुद्दामूंना कांगावा करू लागते आणि त्या माणसाला सांगते, तुम्ही बघितलं ना स्वतः जयंत सरांची अवस्था कशी होती, मला तर बाबा बघवतच नाही आहे जयंत सरांची अवस्था. एवढं सगळं झालं, जयंत सर काय बोलू मी तुम्हाला, तुम्ही ड्रममध्ये कसे होतात, काय घडलं होतं, असं बोलून ती मुद्दामूंना त्याला त्रास द्यायचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हा जयंत म्हणत असतो की मी नव्हतो गेलेलो ड्रममध्ये, मग मी थोडी ड्रममध्ये तुम्हाला टाकले. मग ती म्हणते की तुम्ही माझ्यावर विश्वास नाही आहे ना तुमचा, तुम्ही ह्यांना विचारा. असं बोलून जे काही खत्री साहेब आलेले असतात मिटिंगसाठी त्यांना आता विचारायला ती सांगत असते. मग तेही म्हणत असतात की हो, या सगळ्यामध्ये आम्हाला असं वाटतं की जान्हवी काहीच चूक नाही आहे, जी काही चूक असेल ती तुमची असेल, कारण का मी सुद्धा बघितलं की तुम्ही ना काहीच करत नव्हतात, तुम्ही एकदम शांत होतात आणि त्या ड्रममध्ये होतात. कारण मी जेव्हा आलो ना तेव्हा मी पाहिलं त्यांना, त्या तुम्हाला उठवायचा, तुम्हाला शोधायचा प्रयत्न करत होत्या. मी तर तुम्हाला म्हणतो की तुम्हाला ना एका चांगल्या सायकॅट्रिस्टची गरज आहे, तुम्ही ट्रीटमेंट वगैरे करून घ्या. आणि त्यानंतर ते निघून जातात. तेव्हाच ना इथे असणारा जयंत जो आहे तो म्हणत असतो की जानू तू माझ्यावर विश्वास ठेव, मी असं काहीच केलेलं नाही आहे. पण आता जानू त्याच्यावर जराही विश्वास ठेवत नसते. ती सरळ म्हणत असते की हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय जयंत सर, बघितलं का आता एवढी घरात मीटिंग ठेवली होती, तो माणूस सुद्धा निघून गेला. इकडे बँकी जो आहे त्याला ऑर्डर मिळालेली असते आणि तो आता या सगळ्या गोष्टी घरी सांगायला आलेला असतो, कारण त्याला असं वाटतं की घरातल्यांना सुद्धा ही आनंदाची बातमी द्यायला हवी. आणि म्हणूनच मग तो घरी येतो आणि तेव्हा तो लक्ष्मीला खाणाखुणा करून सांगत असतो की मला कामाची एक मोठी ऑर्डर मिळाली आहे 35 लाखांची. मग तेव्हा ती म्हणते काय 35,000, काय नक्की बोलतोय. तर आता बँकी सांगत असतो की 35 लाखांची ऑर्डर आहे, मग तर गोडाचा शिरा बनवायला हवा, असं बोलून ती निघून जाते. तर तोपर्यंत ना इकडे 35 लाख आले तर ते घरामध्ये गुंतवायचे असं इथे वीणाचं असतं. आणि म्हणूनच मग वीणा जी आहे ना ती सांगते की पद्माला कॉल करा. तर दुसरीकडे आता इकडे काही झालं तरी नीलांबरीच्या सगळ्या अटी घरातल्यांना मान्य कराव्या लागतात आणि तिच्या हातात घराच्या चाव्या सुपूर्द कराव्या लागतात. मग आता कितीतरी वर्षांनंतर तिचं हे स्वप्न अखेरीस ती निवडून आल्यामुळे पूर्ण झालेलं होतं आणि ती अख्ख्या घराला आपल्या तालावर नाचवत होती. आणि ती म्हणत होती की आजच्या नंतर आहे ना तुम्हाला मी सांगेन ना तसंच वागावं लागणार आहे, मी बोलेन तसं करावं लागणार आहे, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना इकडे ती जे काही बोलेल ते ऐकावंच लागतं. मग आता तिने ना बाहेर सगळ्यांना पाठवलेलं सुद्धा असतं आणि जे काही लोक असतात त्यालाही ती म्हणत असते की तुम्ही मला सहकार्य केलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. इकडे आता जो अधिराज असतो त्याला तर हाताखालचा अगदीच ना गडी माणूसच बनवलेला असतो तिने, त्याला तर ती सांगते की घ्या आणि वाजवा. मग आता बिचाऱ्याला ते घेऊन वाजवायला सुद्धा लागतं, कारण आपली बायकोच आपल्याला सगळ्यांसमोर मान देत नाही आहे म्हटल्यावर त्या माणसाची सुद्धा काय होणार आहे. तेच आता दुसरीकडे ना जानूने पार त्या जयंतला वेडं करायचं ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच ना मग आता एक बाहेर ऑर्डर आलेली आहे. मग कोणी ऑर्डर केली, तुम्हीच ऑर्डर केली का असं ती त्याला विचारते. तेव्हा तो म्हणतो की नाही मी काहीच ऑर्डर केलं नाही आहे. मग तेव्हाच ना तो ऑर्डरवाला जो असतो तो म्हणतो की नाही सर तुम्हीच हे ऑर्डर केलं आहे, कारण तुमच्या ऑफिसमधनंच पेमेंट झालेलं आहे आणि हे काय तुमच्याच नावाने आहे हे ऑर्डर. मग तो म्हणतो की मी काहीच ऑर्डर केलेलं नाही आहे जानू, हे सगळं काय होतं आहे. मग जानू आता ते बघते तर त्यामध्ये कटआउट असतं आणि ते कटआउट असतं ते म्हणजे जानूचं. आणि मग जानू कांगावा करू लागते आणि म्हणत असते की जयंत सर मी जिवंत आहे तरीसुद्धा तुम्ही माझं कटआउट वगैरे कसं काय बनवून घेऊ शकता, म्हणजे तुमचं नक्की काय चाललं आहे ना मला जरा ते सांगाच, असंही बोलून ना ती आता पूर्ण घर जे आहे ते डोक्यावर घेत असते. ती मुद्दामून ती नाटकं करत असते आणि ती म्हणत असते की म्हणजे मला ना तुमचं कधी कधी कळतच नाही आहे, मी इथे आहे तुमच्यासमोर आणि तरीसुद्धा तुम्ही ह्या गोष्टी करताय. जयंत म्हणत असतो की जानू मी खरं सांगतोय मी नाही ऑर्डर केलेलं. मग तेव्हा जानू म्हणते की आता माझा निर्णय झाला आहे, आता मी जराही थांबणार नाही आहे इथे, मी आत्ताच्या आता घर सोडून जाते, कारण तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी मान्यच करत नाही तर मी काय बोलू. तेव्हाच ना जयंतला नाईलाज असतो का होईना आता मान्य करावं लागतं आणि तो म्हणतो की मगाशी ड्रममध्ये पण मीच गेलो होतो
आणि आता हे जे ऑर्डर केलेलं आहे ते सुद्धा मीच ऑर्डर केलेलं आहे असं त्याला नाईलाजास्तव का होईना बोलावं लागत असतं. तेच दुसरीकडे आता श्रीनिवास आणि त्याचसोबत सिद्धूला बाहेर मिटिंगसाठी जायचं असतं आणि ही सगळी कामं ना निलांबरीने दिलेली असतात. त्याचेच पॉईंट्स ना आता सिद्धू तिकडे संपतराव म्हणतात की चला झालंय का तुमचं, चला आवरा आता, उशीर होतोय, म्हणूनच सगळं हातातनं निसटून चाललंय असंही आता जे संपतराव आहेत ते बोलत असतात. तेव्हाच तो निघालेला असतो. त्यावेळेला भावना जो आहे तो एक पॉईंट तिच्या मनामध्ये असतो, तोही भावना सांगते. सांगितलेला पॉईंट जो आहे तो खरं तर आवडतो आणि सिद्धू म्हणतो की हा पॉईंट सुद्धा मी ॲड करणार आहे. त्याच वेळेला जाताना सिद्धू रेणुकाला सांगतो की आई काळजी घ्या माझ्या बायकोची. हो हो, आणि ते काही सांगण्यासारखं झालं का रे सिद्धू, काय तू पण, असं बोलून आता रेणुका तिकडनं सिद्धूला जायला सांगते. त्यानंतर इकडे निलांबरी असते आणि निलांबरी जी आहे ती मुद्दामुन्ना आता या बायकांना कामाला लावत असते आणि ती म्हणते की चला मला मुजरा करा. मग त्या तिघेही जणी तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हाच ती म्हणत असते की हे तर काहीच नाही, मी तर आता सगळ्या कुटुंबाला सांगणार आहे की तुम्हाला माझं ऐकावंच लागणार आहे. सकाळी उठलात मी समोर आली की मला मुजरा करायचा, मी सांगेन तसं वागायचं. तेच इकडे श्रीनिवास थोडे टेन्शनमध्ये असतात कारण त्यांचं ना आज काहीच काम झालेलं नसतं ह्या जयंतमुळे. या जयंतच्या वेडेपणामुळेच ना आज श्रीनिवास यांना सगळ्यांसमोर अगदीच ना तोंड लपवायची वेळ आलेली होती. कारखानासुद्धा बंद ठेवायला लागत होता. तेव्हाच ना श्रीनिवास लक्ष्मीला म्हणत असतात की जयंतरावांनी सही केली नाही त्यामुळे पुढे कॉन्ट्रॅक्ट झालेलंच नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगतात तेव्हा लक्ष्मी म्हणत असते श्रीनिवासांना मग तुम्ही जयंतरावांना कॉल करा ना. मग तेव्हाच मी जयंतरावांना कॉल केला नसेल का, बरेच कॉल केलेत मी पण नाही होते ना संपर्क, त्यामुळेच ना किती कॉल केले ते रिसीवच करत नाही आहे. त्यामुळे आता लक्ष्मीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं, काय करावं समजत नसतं. तर इकडे जानूने ह्या जयंतला फार वेडं बनवलेलं असतं. जयंतला ती म्हणत असते की माझ्यापेक्षा तुम्हाला हे कटआउट इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा इतर दुसऱ्या कशावर तरी जीव लावताय ना, ही गोष्ट मुळात मला मान्यच नाही आहे. आणि जर तुम्ही हे सगळं करणार असाल ना तर मी आता ठरवलंय हे कटआउट मला या घरात नको आहे. मला तुम्ही जर जीव लावणार असाल तर ठीक आहे, पण हे सगळं काही मला चालणार नाही आहे असं बोलून मुद्दामुन्ना ती घरात आता कांगावा करत असते. आणि घरात जेव्हा ती एवढ्या जोरजोरात कांगावा करते ना तेव्हा मात्र आता तिला तो म्हणत असतो की प्लीज जानू तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस, तू म्हणशील तसं मी करायला तयार आहे. मग ती म्हणते की ठीक आहे आणि असं बोलून ना मग आता तो जो कटआउट आणलेला असतो त्याच्यावरती आता चाकूने वार करत असते. तेव्हाच ना तिथे बसणारा जयंत शांतपणे बघत असतो पण त्याला वेदना होत असतात की जानू हे सगळं काय करते, कारण त्याच्या जानूच्या फोटोवरच ते सगळे वार होत असतात. मग तेव्हाच तो तिला म्हणत असतो की असं नको करूस कारण माझं प्रेम आहे ते. आणि तेव्हा तो कटआउट खाली पडतो तेव्हा तो ना अगदीच ना स्वतःच्या मर्जीप्रमाणे तो अगदी जपत असतो. तेच इकडे पद्मा जी आहे ना ती कॉल रिसीव करत नसते. म्हणून आता वीणा आणि त्याचसोबत बँकेला टेन्शन येत म्हणत असतो की नको काळजी करू, आपण बघूया काहीतरी. पण आता वीणाचं असं असतं की आपल्या हातातलं घर आपल्याला जायला नको, कारण त्या पद्माने ना हे घर आता विकायला काढलेलं असतं. म्हणून वीणाची नुसता जीव वर खाली होत असतो. वीणा आता म्हणत असते की त्या पद्मा काकूंना काय झालं असेल, त्या तरीसुद्धा बँकेत फोन करायचं काही थांबत नाही. बँकी सतत आता कॉल करतच राहतो. तेच आता दुसरीकडे बँकेला वीणा म्हणत असते की आपल्या हातातलं घर जे आहे ना ते जायला नको, त्यासाठी माझे हे प्रयत्न चालू आहेत. इकडे आता मुळात ना घरात सुद्धा सगळं काही उद्ध्वस्त करायचं हे प्लॅनिंग इकडे निलांबरीचं असतं. म्हणून तिने देवाऱ्याचा मुद्दामून दिवा जो असतो तो काढून टाकलेला असतो आणि तिने भावनाला सांगितलेलं असतं की पटकन जा आणि तो दिवा लावून घे. इथे किचनमध्ये ना तिने मुद्दामून गॅस चालू ठेवलेला असतो. म्हणजे भावना घाई गडबडीत गेलेली असते, तिला कळलेलं नसतं का तर ह्या लोकांना सगळ्यांना मारायचा तिचा डाव असतो. तेच इकडे काही लोक जी असतात ती कारखान्याच्या बाहेर उभं राहून श्रीनिवास यांना नावं ठेवत असतात. तेव्हा लक्ष्मी त्यांचा गैरसमज दूर करत असते आणि म्हणत असते की खरंच आज काम होणार होतं सुरू, पण या सगळ्या कारणामुळे झालं नाही. सही झाली असती आणि आज कामही झालं असतं तर सगळं मार्गावर लागलं असतं, पण तुम्ही काळजी करू नका, होईल सगळं काही नीट असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना ती लोक म्हणतात की आम्ही आमच्या बायकांना डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं तरीसुद्धा घरात थांबलो, आम्ही विचार केला की हे काम होईल पण हे कामही होत नाही आहे, कसं चालणार आहे असं बोलून ती लोक आता श्रीनिवास यांना नावं ठेवत असतात. तेव्हा लक्ष्मी त्यांना समजावते आणि तुम्ही जसं समजताय तसं नाही आहे असं बोलून आता त्यांना थोडंसं का होईना शांत करत असते. तेच आता लक्ष्मी अक्षरशः त्यांच्यासमोर हात जोडते, पण तुम्ही आमच्या यांना अशी नावं ठेवू नका, काम नक्कीच होईल पण तुम्ही कामच सोडून जाऊ नका असं देखील म्हणत असते.
असते. तेच दुसरीकडे आता जेव्हा गॅस चालू आहे हे कळतं तेव्हा भावना नक्कीच ठरवते की हे सगळं काम ना नीलांबरी वहिनीचं असणार आहे आणि ती आजीलासुद्धा या संदर्भात सांगते. तर आजी म्हणत असते की ही नीलांबरी ना खरंच ना काहीसुद्धा करते, म्हणजे कुठच्या लेवलला जाऊन काय करते ना काहीच सांगता येत नाही. तिला जाऊन जाब विचारायचा असं त्या सगळ्यांचं ठरतं. मग आता तिथे नीलांबरी असते आणि नीलांबरीला त्या विचारत असतात की तू हे सगळं मुद्दामून का केलं. तेव्हा तुम्हाला कळलं तर तुम्हा तिघांनाही संपवायचं होतं म्हणून हा डाव रचला होता, पण तुम्ही वाचलात, तुम्हाला तर हा प्लॅन कळला, पण तुम्ही तर वाचलाय पण तुमचे यजमान थोडे वाचतायत. मग आता म्हणजे काय मला कळलं नाही. तेव्हाच ना ती मोबाईलमधलं GPS दाखवू लागते आणि म्हणत असते की ज्या गाडीने बाबा आणि सिद्धू गेलाय ना त्या गाडीला मी GPS लावले आणि ते कुठे गेलेत ना ते माहिती आहे. मी इथून बटन दाबलं ना की त्यांची गाडी ना अशी धम करून फुटेल. मग आता तेव्हा तुम्हाला काय करणार आहात ते सांगा ना. तेव्हा रेणुका त्यासोबत भावना आणि आजीला धक्का बसतो. तर तुम्हाला भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.